याकूब मेमनच्या फाशीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय। सरकार धर्माचा आधार घेऊन याकूबला फासावर चढवत असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलाय। बाबरी मशीद पाडणारे, राजीव गांधींची हत्या करणारे अजून मोकाट कसे असा सवालही ओवैसी यांनी केलाय। तर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनीही याकूब मेमनच्या फाशीवरून प्रश्न उपस्थित केलेत। शिवाय श्रीकृष्ण कमिशनचा अहवाल लागू करण्याची मागणी केली गेली आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरही याकूब मेमनच्या फाशीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय। तर दुसरीकडे याकूब मेमनच्या फाशीचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर कोणीही काहीही भाष्य करणं चुकीचं आहे असं शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे यांनी म्हटलंय। दरम्यान याकूबने सुप्रीम कोर्टात फाशीची शिक्षा स्थगित करण्यात यावी यासाठी जी याचिका दाखल केली होती त्यावर 27 जुलैला अर्थात सोमवारी सुनावणी होणार आहे। याकूब मेमनची फाशी रद्द व्हावी यासाठी नागपूरच्या तुरुंगातले 50 नक्षलवादी उपोषणाला बसलेत। एमआयएमने याकूबची फाशी रद्द व्हावी यासाठी पुढाकार घेतलेला आहे। आता तुरुंगातले कैदीही याकूबची फाशी रद्द व्हावी अशी मागणी करतायत। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी। याकूब मेमन याच्या फाशीला आता राजकीय आणि धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो आहे। काल एमआयएमचे प्रमुख ओवैसी यांनी या विषयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आज नागपुरातील जे नक्षलवादी आहेत, जवळपास 50 नक्षलवाद्यांनी याकूबच्या फाशीला स्थगिती द्यावी म्हणून नागपूर कारागृहामध्ये उपोषणाला सुरुवात केलेली आहे। काल रात्रीपासून या उपोषणाला सुरुवात झाली। काल रात्रीपासून त्यांनी अन्नत्याग केलेला अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। नक्षलवादी आणि दहशतवादी यांच्या जे विचारसरणी आहे ते हिंसक राहिलेली आहे। नेहमीच हिंसेचा पुरस्कार या दोन्ही विचारसरणीने केला आहे आणि याच पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी काल रात्रीपासून या फाशीला स्थगिती द्यावी या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। पोलीस प्रशासनाने या संदर्भातला अहवाल गृह मंत्रालयाकडे पाठवला आहे। मात्र जेल प्रशासनाची जी काही यामुळे अडचणी आहेत त्या वाढणार आहेत, कारण आत्ता या सगळ्या धार्मिक रंग आणि आता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे। या जेल पाठोपाठ इतरही जेलमध्ये या समर्थनाचं लोण पसरू शकतं, कारण इतरही कारागृहांमध्ये नक्षलवादी आहे। त्याच्यामुळे सगळ्याच कारागृहांमध्ये अशा प्रकारचं उपोषण सुरुवात झाली तर प्रशासनाच्या अडचणी वाढू शकतात। प्रशासन आधीच या सगळ्या फाशीच्या पार्श्वभूमीवर अतिशय अलर्ट आहे, अतिशय खबरदारी प्रशासन पाळण्याचा प्रयत्न करतो आहे। मात्र आता या नक्षलवाद्यांनी या फाशीला स्थगिती द्यावी या संदर्भातलं उपोषण सुरू केल्यानं प्रशासनाच्या अडचणी वाढलेल्या आहेत आणि आत्ता हे नक्षलवादी आपल्या मागणीवर ठाम राहतं का किंवा प्रशासन हा विषय कशा प्रकारे हाताळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।